नमस्ते. आज मी पोह्याचे बॉल बनवते. हे बघा, हे पोहे बारीक करून घेतलेत. आपले कुठचेही पोहे घ्या, जाडे पातळ चिवड्याचे असतात ते असे बारीक करून घ्यायचे सरसरीत असं. आता इथे कढई तापत ठेवले, त्याच्यात 1 ग्लास मी पाणी घेतलं. मी हे 1 वाटी पोहे घेतलेत. त्याच्यात हा 1 ग्लास पाणी म्हणजे 2 वाट्या तरी पाणी पाहिजे. त्याच्यात थोडी कोथिंबीर आणि मेथी धुवून कापून स्वच्छ धुवून घेतले. हे ओलं खोबरं घेतलं 1-2 चमचे छोटे, आपले कांदे पोह्याचे असतात ना ते. आणि थोडासा हिंग आणि ही मिरची बारीक वाटून घेतली. त्या चवीनुसार आपल्याला मीठ घालायचंय. माझं काळं मीठ आहे आणि थोडीशी हळद. आता हे उकळी यायला पाहिजे. उकळी आली का मग आपण पोह्याचं टाकूया. आता आपल्या पाण्याला उकळी आली. आता हे पोहे आपण बारीक करून घेतले ते घालूया आणि चांगला घट्ट गोळा होईपर्यंत शिजवून घेऊया. हे बघा, पोह्याचं आपण पावडर टाकले होते किती पातळ होता, आता बघा किती घट्ट झालंय. आता आपण गॅस बारीक करूया, हे खाली उतरूया आणि इथे आपण लगेच तेल तापत ठेवूया. आता बारीक गॅसवरती तेल तापतंय तोपर्यंत ह्याला आपण थंड करून घेऊ. आता हे आपण ताटामध्ये असं पसरून ठेवू म्हणजे 2 मिनिटात ते थंड होईल. हे बघा, आणि कोमट असतानाच त्याचे आपण बॉल बनवूया. आता हे आपलं बॅटर पण थंड झालंय. आता इथे आपण तेलाचा हात घेऊया, हाताला तेल लावूया आपण आणि असे छोटे छोटे याचे बॉल बनवूया. इथे मी तेल पण तापत ठेवलंय. हे बघा, असे बॉल ह्याच्यापेक्षा छोटे बनवले तरी चालतील, ह्याच्यापेक्षा मोठे बनवले तरी चालतील. तेल पण आपलं तापलं, आपलं तेल तापलं. आता हे बघा, हे बॉल किती छान झालेत. असं दाबून दाबून गोल करायचे म्हणजे फुटणार पण नाहीत आणि त्याला चिरा पण जाणार नाही. लगेच हलवायचे नाहीये, गॅस मीडियम ठेवायचा. हे तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, नाहीतर नुसते पण छान लागतात. कारण आपण मिरची वगैरे टाकलेली आहे ना, तर नाश्त्यासाठी छान आहेत. नाहीतर मग टोमॅटो सॉस, खोबऱ्याची चटणी, शेजवान चटणी, नाहीतर दही याच्याबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. हे बघा, असा कलर यायला पाहिजे, असा कलर यायला पाहिजे आपल्या बॉलला. तुम्हाला एक तोडून पण मी दाखवणार आहे. मेथीचे बॉल, पोहे मेथीचे बॉल. रेसिपी आवडली शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जसे बनवायचे असेल छोटे मोठे तसे कसे बनवा. गॅस मीडियम ठेवा तळताना आणि गोल्डन कलर येईपर्यंत तळा. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. हा बघा,
वरून एकदम क्रिस्पी तुम्हाला दाखवते. हे बघा एकदम